रमाबाईनं क्षणोक्षणाला जपली भीमाच्या मोठेपणाला, या गरिबीच्या संसारी. कणाकणामध्ये बाबासाहेब हे सगळ्यांच्या रक्तामध्ये आज असण्याचं एक उदाहरण आहे. त्यानं बाबासाहेबांमुळे सगळं सहन करतोय आम्ही. ए भीमा ये पुन्हा जन्म तू दिनासाठी. नमस्कार मंडळी, मी चैताली तुमचं पुन्हा एकदा माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत करते. उद्या महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त आता मी उभी आहे शिवाजी पार्क मध्ये. शिवाजी पार्क मध्ये तुम्ही माझ्या मागे बघत आहात की मीनाताई ठाकरेंचा पुतळा सुद्धा आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी जमलेले आहेत. माझ्यासोबत अशाच काही महिला आहेत ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेल्या आहेत. इथे आपण बघत आहात. ताई, आपलं नाव? सुनीता कांबळे. कुठून आलाय? आम्ही दत्तरामपूर आर्नी. दरवर्षी येता का इथे? 2 वर्ष झाले येतात. 2 वर्ष येता. हो. ट्रेननी प्रवास केलाय तुम्ही. कसं सांगाल, मुंबईचा प्रवास कसा वाटतो तुम्हाला? चांगला. तुमच्याकडे अगदी आरामात आयुष्य असतं गावाकडे वगैरे, पण ही मुंबईची धक्काधक्की तुम्हाला कशी वाटते? बरी वाटते ना, बाबासाहेबांमुळे सगळं सहन करतोय आम्ही. तुम्ही काय सांगाल? मी महागावून आली. खूप छान आहे यवतमाळ जिल्हा. खूप छान वाटते मुंबईत येऊन. आनंद वाटते, करमते. दरवर्षी येतं इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी? पहिल्यांदा आली. कसं वाटतंय पहिल्यांदाच मुंबईत आलाय तर? पाहण्यासारखं वाटते मुंबईमध्ये. मुंबई खूप मस्त वाटते. बाबासाहेब आले भरून डोळे येते पाहू. आज जर बाबासाहेब असते तर काय तुमची भावना असते? खूप असं वाटलं होतं पुढे गेलो असतो आम्ही आणखीन याच्यापेक्षा. महिलांसाठी इथे सोयी सुविधा पण आपल्याला दिसतात, त्याबद्दल काय सांगाल? तुमचा तो अनुभव कसा आहे? छान आहे. सुविधा चांगली आहे. चांगली आहे सुविधा वगैरे, बाथरूम, संडास सगळं सुविधा चांगल्या आहे. जेवण वेळोवेळी आहे, सर्व काही सुविधा आहे. पाणी बिणी भरपूर मिळत. बाबासाहेबांनी एवढ्या शिकवणी दिल्या, त्यातली एखादी शिकवण तुम्ही सांगू शकता? बाबासाहेबांसाठी एखादं गाणं होऊ शकतं का? ए भीमा ये पुन्हा जन्म तू दिनासाठी. ए भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. रंजले गांधले हे जन्म तू दिनासाठी. देवी, मी 3 वर्ष झालं बाई सारखी येते. आमच्या हे मंडळ आहे. आम्ही समता सैनिक मध्ये आम्ही इजबाय आहोत. पण आम्हाला की नाही, आज आम्हाला वाटलं आम्हाला पाहायला भेटत नसल्यामुळे आम्ही काय ड्रेस घातला नाही. नाही तर तिथं आम्ही नागपूरला ड्युट्या केल्या, यवतमाळला ड्युटी केली, तुम्हाला सांगतो चंद्रपूरला ड्युटी केली समता सैनिकची. आणि आम्ही अशा बाया जात असतो. आम्ही कुठे कुठे जातो. दिल्लीला गेलतो, दिल्लीला ड्युटी केली. आम्ही आमच्या 20 बाया आहेत समता सैनिक मध्ये. आमची एक बाई लंगडी आहे, तिथं बसलेली आहे. हो, आम्हाला हो, आम्ही गेलो होतो दिल्लीला. गेलो आम्ही. आता झाली 2-4 वर्ष झाली बाई. हो, आठवण बाबासाहेबांची शब्दाला येते ताई. त्याचे गाणे आठवले तर आम्हाला गाण्यात बी आम्ही भजन म्हणता वेळेस आम्हाला लढू येते. म्हणून आम्हाला जर असं पोटात असं हे होऊन जाते. हो, रमाईचं ते नाही येत होत आहे, तेवढं येत नाही. कुंकू लाविले रमानं तेवढंच येते, पण येत नाही तेवढं. आमची बाई गेलेली आहे एक, तिथं आहे. असं आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आलाय? मी महागावरनच आली आहे. दरवर्षी येता? हो, 2 वर्ष झाले. 2 वर्ष हो, झाली 2 येताय वर्ष झाली. मुंबईत. कसं वाटतंय तुम्हाला मुंबईत येऊन? छान वाटते. आता 2 वर्ष झालेत, मुंबईत काय फरक जाणवतो का? हो, आता ब्रिज वगैरे झालेले ते खूप फरक जाणवतोय. आता तुम्ही शिवाजी पार्क मध्ये आहात, पण मुंबईत अजून फिरायला कुठे आवडेल तुम्हाला? फिरायला गेलतो ना, हाजी अली, जुहू चौपाटी,
हे सारं फिरून आलेलो आहो आम्ही. चौपाटीवर काय खाल्ला? चौपाटीवर भेळ. हो मुंबईचा वडापाव आवडतो की नाही? हो आवडते, मला आवडते, खूप आवडते वडापाव. कालच खाल्ला आम्ही. काल खाल्ला. खूप छान आहे. मुंबई माहेरच वाटते. सारखं सारखं मुंबईत यावंसं वाटतंय ना? वाटते या वाटते. माझ्यासोबत आता अजून एक ताई आहेत. ताई, काय सांगाल? महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेब आंबेडकरांचे आणि तुम्ही ते अभिवादन करण्यासाठी आलेला आहात. माझं नाव मालती गवई आहे आणि मी उल्हासनगर इथून आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिवस आहे. जे अख्ख्या देशाचे बाप, ज्यांनी जे संविधान दिलं, ज्याच्यावर जी सरकार आणि राज्य चालतं लोकशाहीवरती, बाबासाहेबांच्या, अशा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो लाखो जनसमुदाय इथे जमा होतो. आणि हे जे बाबासाहेबांना जे अंधाराजली वाहतात, अथांग महासागराला जी आदरांजली वाहतात लोक, हे त्यांच्यामध्ये एक बाबासाहेब आज जिवंत असण्याचं एक उदाहरण आहे. कणाकणामध्ये बाबासाहेब हे सगळ्यांच्या रक्तामध्ये आज असण्याचं एक उदाहरण आहे. म्हणून एवढा भीम अनुयायी आज या चैत्यभूमीवर जनसागरासारखा जमा होतो. कुठलेही ऊन, पाऊस, वारा याची न तमा बाळगता आज अथांग ज्ञानाच्या महासागराला अभिवादन करण्यासाठी हा सर्व जनसमुदाय जमा होऊन त्यांना वंदन करण्यासाठी जो आलेला आहे. हे जो संविधान, या लोकांच्या जनजागृतीनेच हा संविधान हे जिवंत आहे. आणि हे असंच चिरोत्तर बाबासाहेबांच्या आदरांजलीतून संविधान हे हजारो पिढ्या जिवंत राहिलं पाहिजे, एवढीच आदरांजली वाहून मी माझे 2 शब्द. ताई आहेत ज्या बाबासाहेबांवरती गाणं म्हणणार आहेत. आपण ऐकूया त्यांचं गाणं. रमाबाईनं क्षणोक्षणाला जपली भीमाच्या मोठेपणाला, या गरिबीच्या संसारी तोड नाही रमाला, रमाबाईच्या गुणाला तोड नाही रमाला, रमाबाईच्या गुणाला. आताच आपण या सगळ्या अनुयायांचे विचार ऐकले. बाबासाहेबांचे विचार ही जुनी पिढी आहे, ती आता नवीन पिढी सुद्धा पुढे नेण्याचं काम करते. आणि असंच कव्हरेज पाहण्यासाठी तुम्ही आज दिवसभर माय महानगर मानिनी नक्की पाहत राहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.